नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे दीपक नंदिनीला घेऊन आता निघालेला असतो. गाडीमधून जात असताना इथे आता चेक नाक्यावरती गाड्या चेक केल्या जात असतात आणि त्याचबरोबर जेव्हा आता सँडीची गाडी समोर येते तेव्हा इकडे पोलीस येतात आणि म्हणत असतात की ही गाडी थांबवा आणि गाडीची काच खाली घ्या. असं सांगितल्यानंतर सँडी म्हणतो, हो साहेब. लगेच गाडीची काच तो खाली करतो. तेव्हा इकडे नंदिनी आता झोपलेली असते असं त्यांना वाटतं. पण इथे नंदिनी तर पूर्णपणे बेशुद्ध असते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की ह्या ताई कशासाठी झोपलेल्या आहेत. तेव्हा इथे आता सँडी आणि दीपक दोघेही गप्पच बसतात. याच्यावरती काय उत्तर द्यावं दोघांनाही कळत नसतं. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की सांगा ना, त्या एवढ्या झोपल्यात का. तेव्हा इकडे सँडी म्हणतो की त्यांना बरं वाटत नाही आहे. तेव्हा काय होते असं विचारल्यानंतर सँडी म्हणतो की खोकला झालाय आणि दीपक म्हणतो की सर्दी झाली. तेव्हा इथे दोघेही घाबरतात, एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसतात. तेव्हा प्रेक्षकांनो, पोलिसांना त्यांच्यावरती संशय येतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की नक्की काय होतंय, सर्दी की खोकला, काहीतरी एक ठरवा. तेव्हा इथे दीपक म्हणत असतो, साहेब अहो असं काय करताय, सर्दी झाली की खोकला तर होतोच ना, तिला दोन्हीही होत आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नाही ते सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा मग त्या एवढ्या गाढ कशा काय झोपल्यात, बरं वाटत नसलं तरीसुद्धा एवढी झोप. त्यानंतरला इकडे आता दीपक म्हणत असतो की साहेब मी तिला आताच कफ सिरप दिलेला आहे आणि कफ सिरप दिल्यामुळे तिला इतकी गाढ झोप लागलेली आहे. तेव्हा इकडे आता त्यांना कळलेलं असतं की इथे जर पोलिसांना कळलं की यांना मी इथे किडनॅप करून घेऊन आलो आहे तर मात्र माझं काही खरं नाही आहे. तेव्हा इकडे दीपक उडवाउडवीची उत्तरं देत असतो जेणेकरून तिथून पळ काढता येईल. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की बरं ठीक आहे, निघा आता. त्याच्यानंतरला ते लोक गाडी घेऊन निघून जातात. तर इथे आता लग्न मंडपामध्ये सगळीकडे अगदी हाहाकार पसरलेला असतो. तेव्हा शारदा म्हणत असते की कुठे गेली माझी नंदिनी, नंदिनी कुठे गेली असेल. माझी मुलगी ती अशी अजिबात नाही आहे, न सांगता ती कुठेच जात नाही, आम्हाला सुद्धा न विचारता ती कुठेही जात नाही. तेव्हा इकडे आता वसुंधराला खूपच जास्त आनंद झालेला असतो. वसुंधराला जे हवं असतं ते तिने फायनली केलेलं असतं. बाकीचे सगळेजण खूपच जास्त इमोशनल झालेले असतात, कारण नंदिनी ही एक अशी सोज्वल मुलगी आहे, ती न सांगता घरातून जाणारच नाही हे सगळ्यांना माहिती असतं. तर इकडे शारदा, काव्या, आरोशी तिघीही जणी खूपच जास्त रडत असतात. गावकरी मात्र इथे आता खूपच जास्त वाईट साईड बोलत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता पार्थसुद्धा टेन्शनमध्ये आलेला असतो की नक्की घडलं तरी काय असेल. कारण का त्याच्या आदल्याच थोड्या वेळापूर्वी त्यांच्यामध्ये बोलणं झालं होतं, तेव्हा तर इकडे नंदिनी खूपच व्यवस्थित त्याच्याबरोबर बोललेली असते. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, आता गावाकडची माणसं ही वाईट साईड बोलत असतात. तेव्हा आजी म्हणत असतात, शारदा अगं या सगळ्यामध्ये तुझी चुकी आहे. अगं तू मुलीवरती लक्ष ठेवायचं ना. थोरल्या मुलीचं लग्न होतं तुझं, तर तुम्ही सगळेजण नटण्या मुरडण्यामध्ये इतक्या काही बिझी झालात तर मुलीकडे तुमचं लक्षच नव्हतं. तेव्हा इकडे आता कुठे गेली नंदिनी, कुठे शोधायचं तिला. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो की नंदिनी इथेच कुठेतरी असतील, नक्कीच त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून त्या गेल्या असतील. माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे, त्या कधीही चुकीचं काही करत नाही, मला माहिती आहे. मी त्यांना तेवढं तरी ओळखतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गाडी सुटलेली असते. सँडी म्हणत असतो की बरं झालं आपण निघालो तिथून. मला वाटलं आता तो हवालदार काय तापमापी घेऊन येतोय की काय ताप चेक करायला, मला तर खूप जास्त टेन्शन आलं होतं. तेव्हा दीपक म्हणतो की जाऊ दे, आता आपला जीव मोकळा झाला. आता नंदिनी, तू त्या पारसाठी माझ्या थोबाडीत दिली होतीस ना, म्हणजे तू त्या पारसाठी मला झिडकारलं होतंस, माझं प्रेम तू झिडकारलं होतंस, माझ्या थोबाडीत मारली होतीस. आता बघ मी काय करतो ते. आता त्या पार्थला मी एक असा व्हिडिओ पाठवणार आहे, जो व्हिडिओ त्याला पाठवल्यानंतर हे लग्न मोडलंच म्हणून समज. तेव्हा सँडी म्हणतो, खरंच हे लग्न मोडेल का. तेव्हा इथे आता दीपक म्हणत असतो, अरे गावच्या ठिकाणी असं लग्नातून जर मुलगी गेली ना तर ती लग्नी थांबत नाहीत, लग्नी लगेचच मोडून टाकतात. तेव्हा इकडे दीपकने पार्थला तो व्हिडिओ पाठवलेला असतो. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की नंदिनीच्या मोबाईलवरून मला एक व्हिडिओ सेंड झालेला आहे,
तेव्हा इथे व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण तोच व्हिडिओ इथे धनंजय काकांना सुद्धा त्याने सेंड केलेला असतो आणि हे सगळं कारस्थान दीपकचं असतं. दीपकने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. तेव्हा इकडे दीपक म्हणतो की आता बघच तू, सगळं माझ्या मनाप्रमाणे होणार आहे. तेव्हा इकडे आता त्याच्या मित्राला सुद्धा खूपच जास्त आनंद झालेला असतो. आपल्या मित्राची मदत करताना तो देखील खुश होतो. तेव्हा इकडे सनी म्हणत असतो की दीपक, खरंच तुझ्या मनासारखं होईल ना? तेव्हा दीपक म्हणतो नक्कीच. आता नंदिनी, तुला माझ्याजवळ लग्न करण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही आणि तिथे पारसुद्धा तुझ्यासाठी थांबणार नाही. त्यानंतरला धनंजय काका म्हणतात की माझ्या मोबाईलला सुद्धा व्हिडिओ आलेली आहे. तेव्हा सगळेजण व्हिडिओ चालू करतात. त्याच्यामध्ये नंदिनी म्हणत असते की बाबा, आई, पार्थ, तुम्ही सगळेजणच मला माफ करा. मी अचानक लग्नातून पळून गेलेली आहे. प्लीज तुम्ही माझा शोध घेऊ नका आणि माझ्यासाठी काही थांबू नका. मला हे लग्न करायचं नाही आहे. हे लग्न माझ्या मनाविरुद्ध होत होतं. मला पार्थबरोबर कधीच लग्न करायचं नव्हतं, कारण माझं एका दुसऱ्या मुलावरती प्रेम आहे आणि मला त्याच्याबरोबरच लग्न करायचं आहे. तरीसुद्धा इथे माझ्या आईवडिलांची इज्जत जायला नको, पारच्या घरच्या लोकांची इज्जत जायला नको, म्हणून हे सगळं लग्न, ह्या सगळ्या विधी मी करत होते. पण आता माझंच म्हणणं असं आहे की दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र आलंच पाहिजे, कारण ते दोघेजण एकत्र आल्याने एकमेकांना पूर्ण करतात. हे मीच म्हणते की नाही? मग आता मीच या शब्दांकडून कशी काय फिरू? आणि तसंही मी माझ्या वडिलांनी जे काही सांगितलं ते सगळं आतापर्यंत ऐकत आलेले आहे. पण बाबा, ह्या वेळेला मी तुमचं काही ऐकलेलं नाही आहे, कारण का हा एक निर्णय मी माझ्या स्वतःसाठी घेतलेला आहे. तेव्हा आई बाबा, मला तुम्ही माफ करा की मी तुम्ही दाखवलेल्या मुलाबरोबर लग्न नाही करू शकत, कारण माझं पार्थवरती प्रेमच नाही आहे बाबा. त्याच्यानंतरला इकडे नंदिनी म्हणत असते की तरीसुद्धा माझ्या आईवडिलांनी मला जो मुलगा दाखवला, तर मी आता त्यांच्या इज्जतीसाठी आणि त्यांचं मन मोडू नये म्हणून त्या लग्नासाठी मी होकार दिला होता. पण हळूहळू मी सगळे विधीसुद्धा करत होते. पण इकडे मी माझ्या प्रेमाला काही विसरू शकले नव्हते. आणि जेव्हा मी गावाकडे गेले, सगळे विधी त्यांच्या आनंदासाठी पारही पाडले. पण जेव्हा मी गौरी पूजन करायला बसले, तेव्हा माझे हातपाय खूपच जास्त थरथरले. माझे हातपाय पुढे चाललेच नाही, कारण गौरी पूजन झाल्यानंतर माझं लग्न पार्थबरोबर झालं असतं. पण मला हे नको होतं, कारण मला माझ्या प्रेमाबरोबरच लग्न करायचं होतं. मी माझ्या आईवडिलांची इज्जत जाईल म्हणून मी हे लग्न केलं देखील असतं. पण म्हणून मला पार्थचं इकडे आता आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं. म्हणून मी पार्थ, तुम्हाला काही न सांगता निघून जाते. मला माझ्या आईवडिलांचं मन मोडावं लागलं. पार्थ, मला माफ करा, मला तुमचंही मन मोडावं लागलं. पण मी काय करू? म्हणूनच मी माझ्या आवडत्या व्यक्तीबरोबर लग्न करणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला मिळेपर्यंत कदाचित आमचं लग्नही झालं असेल. आमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही प्लीज आम्हाला सगळेजण आशीर्वाद द्या. आमचा रागराग करू नका. पार्थ, तुम्हीही तुम्हाला आवडेल, तुम्हाला साजेल अशा मुलीला शोधा आणि तिच्याबरोबर आनंदाने लग्न करा आणि सुखाने संसार करा. आमचं लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मोठ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही तिथे येऊच. तेव्हा आई बाबा, आम्हाला नक्की आशीर्वाद द्या आणि माफसुद्धा करा. त्याचबरोबर आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. खरंच नंदिनी हे सगळं बोलू शकते का? या गोष्टीवरती तिचे आई वडील अजिबात विश्वास ठेवत नाही, कारण त्यांचा नंदिनीवरती पूर्ण विश्वास असतो. कारण आई वडील आपल्या मुलींना बरोबर ओळखत असतात. कोण किती बोलू शकतं, कोण कसं बोलतं हे बरोबर कळतं. गावकरी चिडलेले असतात. गावकरी म्हणत असतात की बघितलं का, जर लग्न करायचं नव्हतं, दुसऱ्या मुलाबरोबर लफडं होतं, तर गावाला यायचंच कशाला आणि एका मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं कशाला? पार्थ, अरे बघतोयस ना तू, ही मुलगी म्हणजे खाली मुंडी आणि पाताल धुंडी निघाली. तेव्हा इकडे धनंजय काका म्हणत असतात की माझी मुलगी अशी अजिबात नाही आहे, ती अशी कधी वागूच शकत नाही. मी माझ्या मुलीला बरोबर ओळखतो. हा व्हिडिओ खोटा आहे. माझी मुलगी इतकं बोलू शकतच नाही. ती आपल्या आईवडिलांच्या पुढे कधी गेलेलीच नाही आहे. ती आता काय जाईल? ती कधीच कुठल्या मुलावरती प्रेम करत नव्हती. जर तसं असतं तर तिने आम्हाला सांगितलं असतं.
आमची मुलगी ही स्पष्ट बोलणारी होती आणि तिचं जर मत असं आहे की जर दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तीने एकत्र आलं पाहिजे तर ती बेधडकपणे जाऊन त्या मुलांची लग्न लावून देते। तेव्हा इकडे धनंजय काका म्हणत असतात आणि जर तिला एखादा मुलगा आवडला असता तर ती नक्कीच आमच्याशी बोलली असती, तिने हा प्रकार कधीच केला नसता, तिने हा मार्ग कधीच निवडला नसता, मी माझ्या मुलीला बरोबर ओळखतो। तेव्हा इकडे गावकरी म्हणतात, काय बरोबर ओळखता तुम्ही? जर तुम्ही तुमच्या मुलीला ओळखलं असतात ना तर तुमच्या मुलीने तुमच्या तोंडाला काळं फासलं नसतं, ती अशी लग्न मंडपातून ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी पळून गेली नसती। तेव्हा इकडे गावकरी म्हणत असतात, अहो तुमच्या मुलीवरती तुमचा आंधळा विश्वास आहे, कळतंय का तुम्हाला? गेली ती निघून, पळून गेली, एका दुसऱ्या मुलाबरोबर हात धरून गेली, आता काय करणार आहात तुम्ही? काय आजी, तुम्ही माझ्या मुलाला येता जाता टोचून बोलत होता ना, आता स्वतःच्या नातीने काय केलं? तुमच्या तोंडाला काळं फासलंच ना। मग इथे आता गावकरी म्हणत असतात की बघा बघा, इथे गावाला येऊन इथे एवढी इज्जत घालवली कुटुंबाची, कसली मुलगी असेल ही। त्यानंतरला इकडे वसुंधरा म्हणत असते, काय रे धनंजय, आता काय बोलायचं आहे तुला? अरे तुझ्या मुलीचं जर दुसऱ्या मुलावरती प्रेम होतं तर आधीच सांगायचं ना, इथे गावाला येऊन माझ्या कुटुंबाची इज्जत घालवायची काय गरज होती? आणि तुझ्याही कुटुंबाची इज्जत घालवलीच, पण माझ्याही कुटुंबाची विनाकारण गेली ना इज्जत, ते सुद्धा गावामध्ये येऊन। अरे बघतोयस ना विक्रम मानिनी, अरे तुम्ही या मुलीसाठी माझ्या रम्याला नाकारलत। माझी रम्या जी जीवापाड प्रेम करत होती पार्थवरती, तिला तुम्ही नाकारलत आणि ह्या मुलीबरोबर लग्न करण्याचा तुम्ही निर्णय घेतला होतात, हे किती चुकीचं आहे हे तुम्हाला कळतंय का? तेव्हा इकडे आता विक्रम म्हणत असतो, ताई तू शांत हो। तेव्हा वसू म्हणत असते, काय शांत हो मी? काय चुकीचं बोलते? अरे बरोबरच बोलते ना मी। अरे ही नंदिनी एवढी साधी भोळी वाटत होती, पण या व्हिडिओमध्ये काय काय नाही बोलले ती। तिला जर तिच्या आईवडिलांना दुखवायचं नव्हतं, तिला तिच्या आईवडिलांच्या इज्जतीची इतकी काळजी होती तर आधीच सांगायचं ना, गावामध्ये येण्याची काय गरज होती? मुंबईतूनच पळून जायचं होतं, इथे गावाला येऊन कुटुंबाची इज्जत घालवायची काय गरज होती? आता इज्जत फक्त त्यांच्या कुटुंबाची जात नाही आहे तर माझ्या कुटुंबालाही किती त्रास होतोय। माझा पार्थ इतका साधा भोळा, त्याचं एकदा स्थळ काय गेलं तिला आणि त्याला ती मुलगी इतकी आवडली, त्याच्या आईवडिलांनी तिला नंदिनीला दाखवली आणि पार्थला ती खूप आवडली। पार्थ तिच्यामध्ये गुंतत गेला, तिला फिरायला घेऊन गेला, तिच्यासाठी काय काय नाही केलं, सगळं केलं त्याने। आणि जेव्हा तो तिच्यामध्ये पूर्णपणे गुंतून गेला त्यानंतरला ही मुलगी लग्नाच्या दिवशी त्याला सोडून तिच्या प्रियकाराबरोबर पळून गेली, याला काय अर्थ असतो का? काय ग मानिनी? तेव्हा मानिनी म्हणते, मला काही कळत नाही आहे, मला फक्त एवढंच कळतं आहे की नंदिनी अशी नाही आहे, नंदिनी खरंच खूप चांगली आणि गुणी मुलगी आहे, पण इथे आल्यानंतर माझ्या पारचं ठरलेलं लग्न मोडलं आहे, या गोष्टीचं मला वाईट वाटतं आहे माझ्या पारचं। नाहीतर नंदिनीबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे, कारण नंदिनी मुळातच खूप गुणी मुलगी आहे। तेव्हा इकडे आता शारदा म्हणत असते, हे जे काही व्हिडिओ वगैरे दाखवला आहे ना, तो व्हिडिओ मला त्याच्यावरती विश्वासच नाही आहे, तो व्हिडिओ माझ्या मुलीचा नाहीच आहे। तेव्हा वसू म्हणत असते, अरे देवा, आता हे लग्न मोडल्यातच जमा झालं ना, माझ्या पालचं आयुष्य तर उद्ध्वस्तच झालं ना। मग आता ती मुलगी जी सगळ्यांच्या तोंडाला काळं फासून गेली आहे, आई वडिलांची इज्जत घालवली, पण सासरकडच्यांची सुद्धा इज्जत तिने घालवलेली आहे। आता काय करायचं? काय रे धनंजय, पहिली मुलगी ना तुझी, आईवडिलांची इज्जत गेली, तिने तुमचा विचार नाही केला, तिच्या पाठीवरती 2 लग्नाच्या बहिणी आहेत त्यांचाही विचार नाही केला। तेव्हा धनंजय काकांना खूपच जास्त त्रास होत असतो आणि त्याच्यामध्ये वसुंधरा त्यांना टोचून बोलत असते। विक्रम काका म्हणतात की धनंजय हे घे पाणी पी, आणि म्हणतात की शांत हो ना, तू शांत हो, आपल्याला माहिती आहे ना आपली नंदिनी कशी आहे, तू कशाला त्रास करून घेतोयस? तेव्हा धनंजय म्हणतो, अरे काय करू मी विक्रम, तू सांग ना। अरे विक्रम, तुला माहिती आहे ना आपली नंदिनी अशी नाही आहे रे, माझी नंदिनी खरंच खूप चांगली आहे, ती कधी आमच्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही, ती असं कधी करूच शकत नाही, या व्हिडिओवरती माझा विश्वास नाही आहे, हा व्हिडिओ 1 नंबरचा खोटा आहे। तेव्हा इकडे आता शारदा सुद्धा तेच म्हणत असते की माझाही ह्या व्हिडिओवरती अजिबात विश्वास नाही आहे, मलाही माहिती आहे की माझी मुलगी अशी नाहीच आहे, ती कधी आम्हाला दुखवू शकत नाही, आणि जर तिला असं काही वाटत असतं, तिला जर काय असं वाटत होतं तर तिने आम्हाला कधीच सांगितलं असतं, हे लपून छपून तर तिने आमच्यापासून कधी ठेवलंच नसतं। हे शब्द आपल्या मुलीचे नाही आहे, तो हे सगळं खोटं आहे, माझाही माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे। तेव्हा इकडे आता धनंजय काका म्हणत असतात, पण आमची मुलगी आहे कुठे? तिला लवकरात लवकर शोधून काढा,
माझी नंदिनी कुठल्या संकटात तर नसेल ना, माझी नंदिनी असं कधी करूच शकत नाही. तेव्हा इकडे आता काव्य म्हणत असते, आई बाबा तुम्ही शांत व्हा ना, आपल्याला माहिती आहे ना आपली नंदिनीताई कशी आहे, ती असं कधी करूच शकत नाही. आपली नंदिनीताई खूप चांगली आहे. तेव्हा इकडे आता गावकरी म्हणत असतात, हो ना किती चांगली आहे ते दिसलं ना, अहो लग्न मंडपातून पळून गेली तरीसुद्धा तुम्ही म्हणताय की तुमची मुलगी खूपच चांगली आहे, म्हणून अजून किती काळं तोंडाला फासायला पाहिजे होतं. नंदिनीचं जर दुसऱ्या मुलावरती प्रेम होतं तर त्याच्याबरोबर लग्न करायला हवं होतं ना, माझ्या पारचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची तिला काय गरज होती. तेव्हा शारदा म्हणत असते, नाही हो नाही, माझी नंदिनी असं कधी करू शकत नाही. माझी नंदिनी कुणालाच दुखवू शकत नाही. तिच्या मनामध्ये असं काय असतं तर तिने सांगितलं असतं, तिने कधी लपून ठेवलं नसतं. पण हे जे काही घडतंय ना ते चुकीचं आहे हे मला माहिती आहे. तेव्हा काव्य म्हणते, अगदी बरोबर, माझे आई वडील बोलतायत ते बरोबर आहे. आमची नंदिनी ताई अशी मुळातच नाही आहे, ती खूप चांगली आहे आणि ती कधीच असं करू शकत नाही. ती कुणाला फसवू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे ना पार्थ, आमची नंदिनी ताई कशी आहे, तुम्ही तिला थोडं तरी ओळखलं असेल. अहो ती स्पष्ट बोलणारी आहे, ती कधीच कुठली गोष्ट मनामध्ये ठेवू शकत नाही. जी मुलगी ज्या व्यक्तींचं एकमेकांवरती प्रेम आहे त्यांना एकत्र आणण्यासाठी इतकी झटू शकते, हा हो की नाही. मग ज्या मुलीचं एका मुलावरती प्रेम आहे मग ती का माघार घेईल ना, ती स्वतःच्या प्रेमासाठी नाही झटणार का. तुम्ही माझ्या बहिणीला ओळखताय ना, खरंच तिला फसवलं जात आहे, काहीतरी चुकीचं घडतंय तिच्या बाबतीत. माहिती आहे ना, तुमचा विश्वास आहे ना माझ्या बहिणीवरती. तेव्हा इकडे आता आरोशी म्हणत असते की जीजू काव्य बरोबर बोलते, आमची ताई खूप चांगली आहे हो, आमच्यापेक्षाही खूप चांगली आहे. ती खूप समंजस आहे, ती कधीच कुणाला त्रास नाही देऊ शकत, ती कधीच कुणाला दुखवू नाही शकत. हे काय चाललंय खरंच कळत नाही आहे. गावकरी म्हणत असतात की बास झालं, तुमच्यामुळे आमच्या गावकऱ्यांची इज्जत गेली आहे. आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं आहे. मुंबईहून पाहुणे आले तिथे लग्नासाठी आणि काय तर म्हणे लग्न मंडपातून मुलगी पळून गेली. तेव्हा इथे आता काव्य म्हणत असते, पार्थ प्लीज प्लीज तुम्ही ताईवरती विश्वास ठेवा, ती कधीच अशी चुकीची नाही वागू शकत. जे काही घडतंय ते माहिती नाही का घडतंय, पण नक्कीच याच्यामध्ये नंदिनी ताईची काही चुकी नाही आहे. तुम्ही प्लीज यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. ताईला शोध हवं तर ताई तुम्हाला सत्य सांगेल. तेव्हा इथे रम्या ही आता किती योग्य होती पारसाठी हे पटवून देण्यासाठी वसुंधरा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की चला आता हळूहळू सगळे लोक बिथरले की मी मात्र आता शेवटचा पत्ता बाहेर काढेन आणि ती म्हणजे माझी रम्या, तिला पुढे करेन मी पार्थबरोबर लग्न करण्यासाठी. तेव्हा इथे वसू म्हणत असते, पण माझ्या पार्थचं काय, माझ्या पार्थचं तर लग्न मोडलं ना, ती नंदिनी गेली आता लग्न मंडपातून, त्याच्याबरोबर कोण आता लग्न करणार, त्याला मुलगी कुठे मिळणार. त्यानंतरला इकडे आता सगळे गावकरी म्हणत असतात की त्या बिचाऱ्याचं आयुष्य ह्या मुलीला उद्ध्वस्त करण्याची काय गरज होती, का ती नंदिनी लग्न मंडपातून पळून गेली. आणि तिच्या आईवडिलांना जर हे सगळं माहिती होतं तर आधी सांगायचं ना, मुलीवरती लग्नासाठी जबरदस्ती करायची काय गरज होती. तेव्हा काव्य म्हणत असते, एक मिनिट, असं काय नाही आहे, तुम्हाला कळतंय का, आमची नंदिनी ताई अशी अजिबातच नाही आहे. तुम्ही प्लीज वाईट साईड बोलू नका, जे तोंडाला येईल ते सगळं बोलू नका. तेव्हा इकडे पार्थला आता नंदिनी बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असतात, जेव्हा त्याने तिला गुलाबाचं फूल दिलेलं असतं आणि तिला तो आय लाईक यू असं बोललेला असतो. त्याच्यानंतरला ते फूल ती घेते आणि खूप गोड अशी स्माईल करते. त्यानंतरला त्या दोघांचं बोलणं हे सगळं त्याला आता आठवतं आणि तो म्हणतो की माझा नंदिनीवरती पूर्ण विश्वास आहे. नंदिनी असं कधी करूच शकत नाही, नंदिनी कधी कुणाला फसवू शकत नाही. नंदिनी परत येणार आणि नंदिनीला मी परत घेऊन येईन. ती कुठे गेले मी तिला शोधून आणेन, तिच्या बाबतीत काय घडले हे मी शोधून काढेनच, असं इकडे आता पार्थ म्हणत असतो. पार्थला कळलेलं असतं की नंदिनी खूप गुणी आहे, खूप चांगली आहे, ती कधीच कुणाला फसवू शकत नाही, कुणाच्या भावनांचा अनादर ती करू शकत नाही. तिच्या मनात जे असतं ते तिच्या तोंडावरती असतं. त्यामुळे इथे आता पार्थ म्हणतो, काही झालं तरीसुद्धा नंदिनीला मी शोधून काढणार, तिला इथे घेऊन येणार, ती कधीच असं करू शकत नाही. तुम्ही सगळेजण तिच्याबद्दल चुकीचा समज करताय. तेव्हा इथे वसू म्हणत असते, मानिनी अगं बघ पार्थ काय बोलतोय बघ, अगं ती मुलगी लग्न मंडपातून पळून गेले एका दुसऱ्या मुलाबरोबर, तिने एक व्हिडिओ पाठवलाय पुरावा म्हणून, तरीसुद्धा पार्थ काय बोलतोय. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते की माझाही नंदिनीवरती पूर्ण विश्वास आहे, पण मला कळत नाही आहे की हे काय घडलं आहे, हे आजच्या दिवशी जे घडलं आहे ते मात्र खूप चुकीचं आहे आणि माझ्या पार्थबरोबर जे काही घडलं आहे ते मला आवडलेलं नाही आहे. पण नंदिनी असं काही करेल असं मलासुद्धा वाटत नाही. त्यानंतरला सगळेजण मात्र नंदिनीची बाजू घेत असतात. परिस्थिती चुकीची घडलेली असते कारण त्याच्यामध्ये दीपक, वसू आणि सँडी हे सगळेजण सामील असतात.
परिस्थिती विचित्र जरी झाली होती तरीसुद्धा मात्र नंदिनीबद्दलचा विश्वास सगळ्यांचा ठाम असतो. कुणीही तिला चुकीचं समजत नाही, कारण मुळातच ती मुलगी चुकीची नाही आहे. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. पार्थ म्हणतो की टेक्नॉलॉजी किती पुढे गेली, असे कितीतरी व्हिडिओ बनवले जातात, खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं केलं जातं, म्हणून आपण काही सगळ्यावरती विश्वास ठेवायचं का, असं आता पार्थ म्हणतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे नंदिनीला जाग आलेली असते. नंदिनी म्हणत असते, कुठे आहे मी कुठे आहे, कोण आहात तुम्ही? तेव्हा दीपक तोंडाची दाढी मिशी काढतो आणि म्हणत असतो की नंदिनी, अगं मी आहे गं, त्या पारसाठी तू मला नाकारलं होतंस ना, माझ्या थोबाडीत दिली होतीस ना, पण आता शेवटीला तुझं लग्न माझ्याबरोबरच होणार आहे आणि त्या पार्थचं लग्न तर मोडणारच आहे. तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो की मामा चला आपण नंदिनीला शोधायला जाऊया. तेव्हा गावकरी म्हणतात कुणी कुठेही जायचं नाही, लग्न झाल्याशिवाय कुणीही इथून बाहेर पडणार नाही. पार्थ म्हणतो लग्न तर होणार, नंदिनी बरोबरच होणार, मी पण बघतो ना मला इथे कोण अडवतो ते. तेव्हा इथे आता एक काका आलेले असतात आणि ते छान तयार होऊन आलेले असतात इथे पार्थला अडवण्यासाठी.